नियम आहे तो नियम आम्ही सुरुवातीलाच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की प्रत्येक टीमला रिव्ह्यू आहे जो तुम्ही वेस्ट ऑफ हाईट आणि रनआउटसाठी यूज करू शकता. कंपल्सरी चेसिंग आणि 12व्या खेळाडूसह तुमची कंपल्सरी ड्रेसिंग असलीच पाहिजे, अन्यथा तुम्हाला 2 धावसंख्येची पेनल्टी या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. संकेत आणि कौशल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी यश याचा केला जातोय वापर. 2 दिवसामध्ये क्रिकेटचा खेळ खूप चांगला राहिला. पहिल्या दिवसामध्ये 84 धावसंख्येचा हाय स्कोर तुम्ही बघितला. दुसऱ्या दिवसामध्ये 129 धावा बनल्या आणि आजच्या दिवसामध्ये कोणता विक्रम कोणता संघ या स्पर्धेमध्ये करेल त्यासाठी आपण आजच्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. पंचांचा ग्रीन सिग्नल 6:09 सध्या तरी झालेले आहेत आणि पहिला बॉल टाकण्यासाठी यश तयार होतोय. त्याच्या समोर आहे स्ट्रायकिंग गेनवरती संकेत. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि करूयात सामन्याला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल ताकदीचा वापर इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ आहे, सरळ आले, पकडली गेली कॅच आणि आजच्या दिवसातली 6:09 विकेट पडतीये ती म्हणजे संकेतची. खात्यामध्ये जाती यशच्या. पहिला फलंदाज बाद. देवत गणपती आपण गंधराला पूजत असतो. गंधराची मूर्ती जर तुम्ही बघितली तर एक सुंड पूर्ण आहे आणि एक सुंड तुटलेला. का तर गंधरा नेहमी सांगत असतात की तुमची बुद्धी जरी कमी असली तरी तुमची श्रद्धा देवाप्रती जास्त असली पाहिजे. म्हणजे बुद्धी आणि श्रद्धेचं ते स्वरूप तुम्ही गंधराची प्रतिमा जेव्हा बघता तेव्हा तुम्ही बुद्धी आणि श्रद्धेचा कौतुक करत असता. त्या पद्धतीने आपण याही स्पर्धेमध्ये गंधराला साखलं घातलं की कोणत्याही पद्धतीने गालबोट या स्पर्धेला नको, गंभीर दुखापत नको. पण तो सध्या तरी परिस्थिती दयनीय. पहिल्याच बॉलवरती विकेट गेली संकेतची आणि आता नंबरवरती 3 कुणालसाठी हा बॉल बॉटम हँडचा चांगला वापर. याच्या अगोदर बॉल अगदी समोर ऑफसमच्या हलकासा बाहेर टाकण्यात आला होता. मिसफील्ड झाली आहे. 2 मिळतील जरूर. फंबल थोडीशी क्षेत्ररक्षक झाले, त्याचाच फायदा लगेच उचलला गेला आणि इथनं 2 धावसंख्येने ऑन द मार्क होत असताना बॅटिंग करणारी टीम अर्थातच गावदेवी आपटी. 2 टीममध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्याच बॉल गणेश जी विकेट आली तिथला प्रेशर माहिती आहे की आता प्रेशरमध्ये न पडावं त्यासाठी ह्या षटकामध्ये जे खराब बॉल येतील त्याच्यावरती प्रत्युत्तर चांगल्या बरोबरती सन्मान द्यावा आणि तेच केलं. कुणाल क्रमांक 3 वरती गेला. बॉल जर आपण पाहायला गेला तर यॉर्कर होता. बॉटम हँडच्या माध्यमातून मिड ऑफला ढकळत असताना तिथे फंबलिंग झाली फिल्डरची आणि तिथनं 2 धावसंख्येने ऑन द मार्क संघ आपटी. 5 ओव्हरची मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो यशला पहिलं यश मिळालं. तिथे बाद झाला संकेत आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेनवरती कुणालसाठी हा बॉल ऑन साईडला मागे खेळतात. लेगलांचा वापर सुंदर फटका होता. बॉटम हँडचा इथेही वापर तुम्हाला पाहायला मिळाला. दुसरीसाठी परतला गेलात. विकेट मिळाली असती. इथनं कॉलिंग चुकली. पुन्हा एकदा कुणाल वळतोय परंतु आलाय बॉल हातामध्ये. यशच्या फलंदाज इथनं होईल बाद. फिंगर अप पंचांचा आणि थर्ड अंपायर रेफर कदाचित करतील परंतु कुणाला कॉन्फिडंट आहे की तो बाद आहे त्याच्यामुळे त्याने मैदान सोडलंय. पण तो चेक करूयात. या बॉलवरती फॉर्मॅलिटीज आपण कंप्लीट करूयात की घडलं काय. तुम्हाला क्रिकेटमध्ये क्रिकेटचा कॅपिटल C कन्व्हर्शन हा तुम्हाला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो. तो कन्व्हर्शन तुमचा जेव्हा होतो तेव्हा तुम्ही सेफ होऊ शकता. तुम्ही क्रिकेटमधल्या अनेक साऱ्या वीक ज्या झोन आहेत त्यांना पुढे नेऊ शकता. परंतु आता इथनं कन्व्हर्शन चुकलाय. पाहूयात काय झालं. रोशनच्या हातामध्ये तो बॉल आलाय. मागे गेला बॉल. त्याच्यानंतर करणने त्याला कव्हर केलं गेलं. करणने फेकलं लगेचच बॉल यशकडे आणि इथनं फलंदाज बाद. काही गरज होती का. यस डीजे. आज बऱ्याच साऱ्या ऐतिहासिक गोष्टी बाहेर निघतील. कारण आजचा काळा दिवस आहे आपल्या महाराष्ट्राचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉल आहे होममध्ये. इनफिल्डला प्रॉपर क्लिअर केले गेले. बॉल चाललाय डीपमध्ये. अडवण्याचा प्रयत्नही झालाय. ज्या फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होताना तुम्ही पाहिला त्याच फिल्डरच्या बॅकअपने ह्या बॉलला अडवलं गेलं.
ह्या बॉलवरती मिळतात धावा 3. 3ने टीमची धावसंख्या पुढे जातीये 6 या आकड्यावरती. ऑफस्टंपवरती हलकासा बॉल टाकण्यात आला, त्याला इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, पण तो बॅकअप चांगलं राहिलं. जिथे डीपमध्ये फिल्डिंग झाली तिथने मिळाला धावा 3. टीमची धावसंख्या 6. बॉल समाप्त झाल्या 3. समाप्त झाल्यानंतर खरं तर विकेट आली होती, परंतु चौथ्या बॉलवरती तिहेरी धावा आली. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो यश. ऑन ऑफ स्ट्राईक कौशल. चांगला बॉल होता, लेंथी चांगली पुढे टाकण्यात आली, गतीही चांगली होती. याच्या अगोदरचे बॉल जर आपण पाहिले ना तर प्रॉपर ज्या लेंथवरती त्याला यश मिळालं ना, यश ते प्रॉपर त्याच लेंथवरती कॉन्सन्ट्रेशन केलं आणि फोकस करावंच लागतं. कारण एखादी लेंथ जर तुम्हाला वाचवत असेल ना तर त्या लेंथवरती वारंवार बॉल टाकणं हे तुमच्यासाठी चांगलं असतं, धोकादायक नसतं. समंजसपणा या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाला आणि 5वा चेंडू डॉट फेकत असताना कौशल समोर. शेवटचा बॉल होता, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथेही गती होती. चांगला बॉल ट्रॅव्हल होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये आणि येस अंपायर्स कॉल इट्स वाईट बॉल. अंपायर्सची कला. कारण शिंदे सर 2 रात्री लोकांना एंटरटेनमेंट करतात. अगदी काहीशे डिसिजन त्यांचे स्लो मोशन येतात, काहीचा डिसिजन उशिरा काय येतोय तर त्यांची ती ॲक्शन आहे स्लो मोशनची, त्यांनी ते दाखवत असतात, दर्शवत असतात. या बॉलला त्याने दर्शवलं वाईट बॉल. टीमची धावसंख्या 7. बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली, ऑनसाईडला खेळला जरूर, डीपमध्ये फिल्डर, परंतु वॅकेंट एरियामध्ये बॉल पडलाय. डीपमध्ये मिड विकेटच्या फिल्डरने त्याला कव्हर केलाय एका बाउन्सवरती. यशच्या हातामध्ये बॉल आलाय. दरम्यान आपण पाहिलं तर या बॉलवरती मिळतात धावा 2. अशा पद्धतीने 9 धावा टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जिथे षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीनंतर 2 विकेटही खरं तर गमावल्या गेलं संघ गावदेवी आपटीनं. सन्माननीय बारकू जिप्रू भोईर साहेबांना आपण विनंती करूयात की मंचावरती येऊन तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही टीमची खरं तर सुरुवात खूप चांगली झाली आहे, परंतु एका बाजूला विकेट गमावला गेला संघ आपटीने. मग थोडीशी त्यांची परिस्थिती आपण नाजूकच म्हणू शकतो. कारण पहिल्या ओव्हरमध्ये स्पेशली जेव्हा पॉवर प्ले असतो ना, 2च फिल्डर डीपमध्ये असतात, तेव्हा आपल्याला मुभा असते की आपण फील्ड पोझिशन चेक करून आपण स्ट्रोकचं सिलेक्शन करू शकतो. परंतु याही गोष्टीचा टीमचा कॅप्टन विचार करत असतो की आपल्या टीममध्ये 3 असे गोलंदाज असतात ज्या गोलंदाजांकडे पॉवर प्लेचं आपण षटक रिस्पॉन्सिबिलिटीने देऊ शकतो, आणि तोच रिस्पॉन्सिबिलिटी देणारा षटक तुम्ही यशचा बघितला, ज्याच्यामध्ये 2 विकेट फक्त धावा त्याने खर्च केल्या 9. आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय बॉलिंग ट्रॅकवरती जयेश. स्ट्रायकिंग एनवरती असेल कौशल, ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या 3 धावा. टीमची धावसंख्या 9. द विकेट ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, कट झाला परफेक्टली. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय डिपिश कव्हर पॉइंट बॉर्ड लाईनच्या बाहेर. कौशलची कलात्मकता, चेंडू सीमा पार, चौकार. आउटफुल ही अगदी मक्खम आहे आणि बॉल चाललाय अगदी आमच्या डोळ्यासमोर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यशला बेट करत असताना चौकार लागोपाठचा दुसरा.
चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. रनिंग कॅच पकडत असताना अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर गव्वासला गेला कौशल. 2 बाउंड्रीचं लगेचच या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना खात्यामध्ये जयेशच्या विकेट. फलंदाज कौशल बाद. नाचत असतात, डोळत असतात. हे समीकरण तुम्ही खूप क्वचित बघता, परंतु शिंदे सरांची ही अदा आहे, ती अदा त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवली. फटका चांगला आहे. इनफिल्डला प्रॉपर क्लिअर या ठिकाणी केलंय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. बॉडीला स्ट्रेच करत असताना बॉलला पाठवलाय कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. प्रत्येक गाण्यांच्या तालांवरती आज शिंदे सर तुम्हाला नाचताना पाहायला मिळतील, डान्स करताना पाहायला मिळतील. 4 बॉल झाल्यात या ओव्हरमधले. 3 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले, 1 विकेटही पाहायला मिळाला. आतापर्यंतचा जर आपण चौकार बघितला तर या ओव्हरमधला तिसरा जो विघ्नेशच्या बॅटमधून आला. ओव्हर द विकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑन होता त्या ठिकाणी. मिड विकेटचे फिल्डर बॅकअपसाठी आले. दरम्यान कमकुवत कनेक्शन असल्या कारणाने या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 22. आतापर्यंत जे विकेट गमावले गेलेत ना, त्या विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा या थांबलेल्याच नाही. कारण प्रत्येक ओव्हरमध्ये आपण चांगल्या धावसंख्या बनताना बघितल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये सुद्धा 3 चौकार आल्यात. मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी बॉलच्या मिरिटमध्ये परफेक्टली गेले. टप्पा पडला. एका बाउन्सवरती फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न अनसक्सेसफुल झाला. शेवटच्या क्षणाला बॉलने गाठली सीमा रेषा आणि शेवटच्या बॉलवरती या ओव्हरमधला आला चौथा चौकार. अशा पद्धतीने या ओव्हरचाही खेळ संपला. तुम्हाला एकत्रित येण्याची मुभा. टीम कॉन्फरन्स मीटिंग तुम्ही 3 ओव्हर नंतर घेऊ शकता. त्याच्यामुळे विनंती करेन कॉकटेल ग्रुप यांच्याकडनं पारितोषिक लागोपाठच्या 3 चौकारां आणि 3 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन मारण्यात येईल. ज्या खेळाडूच्या नावावरती ते 3 चौकार किंवा 3 षटकार असेल त्याला त्या ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. चला 20 मिनिटांचा जो अवधी आहे तो अवधी आम्ही कॅल्क्युलेट करत आहोत प्रत्येक मॅचमध्ये. त्याच्यामुळे विनंती करेन की 3 ओव्हर नंतर तुम्हाला 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजी टाइमआउट दिला जातो. त्याच्या अगोदर तुम्ही स्ट्रॅटेजी टाइमआउट घेऊ नका. जर जास्तच गरज असेल तर आम्ही पाणी तुम्हाला प्रोव्हाइड करू, परंतु त्याच्या अगोदर तुम्ही कोणत्याही पद्धतीचा वेळ वाया घालू नका. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. विघ्नेशच्या खात्यामध्ये आतापर्यंत धावा आहेत 5. उदयने बनवल्यात 6. त्यांनी बॉल फेस केले 3 आणि आतापर्यंतच्या या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जर विचार केला ना तर धावसंख्या खूप चांगल्या आहेत. या चांगल्या धावसंख्या आता इथनं वाढतील तर आपटी संघ एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचेल. ओव्हर नंबर 3 मध्ये आला. आता यशने 9 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं. इकॉनॉमिकल बॉलिंग त्याची राहिली, परंतु आता त्याच्यासमोर असेल विघ्नेश.
ज्या विघ्नेशच्या खात्यामध्ये 5 धावा आहेत. त्याने चौकाराने आपल्या डावाची सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला उदय आतापर्यंत चांगला खेळलाय. त्याने फक्त एकच डॉट बॉल फेस केला. त्याने बनवल्यात इंडिव्हिज्युअल धावा 6. दुसरं षटक थोडंसं मागडं होतं. त्या मागड्या षटकाला आता कव्हर करण्यासाठी पुन्हा एकदा आला यश. पहिला बॉल लेफ्ट आर्म बॉलर जेव्हा जेव्हा उजव्या हाताच्या खेळाडूसाठी असतो ना, तेव्हा उजव्या हाताच्या खेळाडूला एक वेगळं चॅलेंज असतं. कारण लेफ्ट आर्म बॉलर म्हटला गेला तर त्याच्यामध्ये लेग ब्रेक नॅचरली असतो आणि तो नॅचरली लेग ब्रेक खरं तर या ठिकाणी यश दाखवतोय. कारण टप्पा पडल्यानंतर त्यांनी बॉलला वळण दिलं. गतीमध्ये परिवर्तन, पेस व्हेरिएशन, फसवलं गेलं. आता इन्व्हाइट केलं होतं पुढे येऊन खेळण्यासाठी, परंतु टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जात असताना यशचा हा दुसरा लागोपाठचा डॉट बॉल अगेन्स्ट विघ्नेश तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रदीप भोईर यांच्याकडून शुभेच्छा येतात आणि सनीला गावदेवी आपटी या टीमला. नेक्स्ट बॉल फोर्स केलाय, फोर्सेबल स्ट्रोक. डीपमध्ये फिल्डर लॉंग ऑफला आहेत. वर्ल्ड डावखुर हाताने फेकलाय वेगाने. ज्या गतीने बॉल आला त्या गतीने कोणत्याही प्रकारचा विलंब केला नाही, लगेचच फेकला गेला यशकडे. इथं मिळते सिंगल, ती जाईल विघ्नेशच्या खात्यामध्ये. धावा झाल्या 27. सतत एक प्रोजेक्टेड जो स्कोर आहे ना 54चा दाखवतोय. याच्यापेक्षा जास्त जर प्रोजेक्टेड स्कोर पाहिजे असेल तर आता एखादा मोठा फटका हवा आहे. जसे 4 फटके आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिले. बहुत 11. फटका चांगला आहे. स्वतःचा बचाव करत असताना बॉटमहँडचा सुंदर वापर. फुल टॉस बॉल होता. आधी स्वीप करण्याचा अंदाज, परंतु त्याच्यानंतर समजलं गेलं की ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू येतोय. सिंगल डबल्सने हे फायदा होऊ शकतो. या ओव्हरमध्ये जर वाचू तर पुढे येणाऱ्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा बनवू, त्याच उद्दिष्टाने खऱ्या अर्थाने हा फटका असावा. तिथनं मिळाली खरं तर सिंगल. आतापर्यंत 11 धावा खर्च केलेल्या आहेत 10 चेंडूंमध्ये यशनं. व पिच बॉल होता, खोदून काढलाय फिल्डर त्या ठिकाणी, परंतु गॅपमध्ये बॉल चाललाय. टप्पा पडलाय की डिरेक्टली बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय ते ही पाहावं लागेल. सुंदर फटका होता. कलात्मकता तुम्हाला याही बॉलवरती पाहायला मिळाली आणि या बॉलला पाठवलाय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. बॉडीला थोडंसं स्ट्रेच करत असताना थोडासा फोर्स केला. फोर्सेबल असतो परफेक्टली गॅपमध्ये, तिथे चौकार प्राप्त झाला. शेवटचा बॉल आता हॅमॅट केला गेलाय ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या फटक्यांची गरज होती आणि यशच्या विरोधात येणारे 2 मोठे फटके खूप काही सांगून जातील. ते म्हणजे टीम आपटीसाठी 3 ओव्हरचा खेळ. लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर या. जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि कॉकटेल ग्रुप
आपटी यांच्याकडून पारितोषिक आहे की लागोपाठचे 3 चौकार किंवा लागोपाठचे 3 षटकार एखादा खेळाडू जर दाखवतोय तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला देण्यात येईल. परिस्थिती चांगली आता बनवली आहे, कारण विघ्नेशच्या बॅटमधून जे 2 मोठे फटके आले विरोधात यश ते महत्त्वाचे होते. तिथे धावफलक वाढलं गेलं आणि एकंदरीत 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 21 धावा खर्च केला यशने, एक विकेटही मिळवला. किरण आलाय आता ओव्हर नंबर 4 मध्ये. 2 ओव्हरचा अजूनही खेळ बाकी आहे. या 2 ओव्हरमध्ये निदान 20 पेक्षा जास्त जर धावा गेल्या तर 50 पेक्षा जास्त धावसंख्येचं टार्गेट ना हे टीम गावदेवी आपटीसाठी डिफेंड करण्यासाठी सेफ राहील. कारण आपण नेहमी म्हणत असतो की जेव्हा आपण फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असतो तेव्हा आपण फ्री माइंडेड बॅटिंग करतो आणि आता तेच करावं लागेल, कारण 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सिच्युएशन अगदी न्यूट्रल आहे जी टीम आई गावदेवी आपटी संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दाखवतोय. अजून एक लेफ्टी बॉलर, परंतु त्याच्यावरती प्रत्युत्तर खूप सुंदर राहिलं. उदयसाठी हा बॉल अगदी स्टंपवरती जाऊन आदळत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित करतोय किरणच्या खात्यामध्ये विकेट. उदय बाद. भागीदारी चांगली होत होती. त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये किरणची एंट्री झाली. ओव्हर नंबर 4 मध्ये त्याला प्रमोट केलं गेलं आणि दुसऱ्यांदा लेफ्टी बॉलर यूज केला जातो कॅप्टनच्या माध्यमातून. तोही राऊंड द विकेटने बॉल त्यांनीही वेगाने टाकला. जिथे शफल होऊन क्रॉस बॅट स्वीप करायचं होतं परंतु ते जमलं नाही. उदयने लाईन मिस केली. तिथे फलंदाज बाद झाला उदय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश. येणाऱ्या 11 बॉलना हे या मॅचमधलं टार्गेट किती राहील हे सांगून जातील, परंतु त्यासाठी जी विकेट गेली आहे आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती गेला महेश. तो असेल स्ट्रायकिंग इन वरती. त्याच्या ताकदीचा अंदाज तुम्ही लावू शकता की तो मोठे फटके खेळत असावा. चांगला बॉल ऑन साइडला चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. बॉल अडवतात. फंबल झाले त्या ठिकाणी. फिल्डर सागर होते. सागरने बॉल खरं तर उसळण्यात थोडासा उशीर लावला. ते फंबल झाल्यानंतर पुन्हा एकदा बॉलला कव्हर करून चेंडूला फेकलं. तिथने मिळतात धावा 2. 2ने टीमची धावसंख्या 39. धावा 40 माफ करा. 2 धावा या बॉल वरती आल्या. महेशच्या खात्यामध्ये धावा 2. जिथे विकेट गमावले गेले 4. सुंदर फटका, ताकदीचा वापर आणि हीच तर चर्चा करत होतो आपण की मैदानाच्या आतमध्ये महेश त्या ताकदीचा वापर तो नेहमी करत असावा आणि या बॉलवरती प्रॉपरली ताकदीचा वापर बॉलला पाठवलाय मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. जेटिक टप्पा समोर होता. बॉलला अगदी नजरेमध्ये हेरलं गेलं. ताकदीचा वापर प्रॉपरली मिड विकेटला बॉलला ट्रॅव्हल केलं गेलं. हा पा ॲक्शन रिप्ले परफेक्टली उभं पिच होता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आला. परफेक्टली बॅटच्या फ्लोमध्ये बॉलला घेतलं गेलं महेशने आणि बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर या षटकाराने टीमची धावसंख्या 46. 46 धावा टीमच्या टोटलमध्ये. अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता कमकुवत कनेक्शन. दुसऱ्या बाजूला स्वतःचा फॉलो थ्रू सोडून बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न केला किरणने, परंतु तिथने मिळते सिंगल. 47 वरती धावफलक पोहोचलं गेलंय. विघ्नेश आता आलाय स्ट्रायकिंग इन वरती. ज्या विघ्नेशने खरं तर यशच्या विरोधात 2 मोठे फटके शेवटच्या 2 बॉलवरती जरूर दाखवले होते. त्या यशच्या विरोधात जसे फटके आले त्या फटक्याने टीमची टोटल वाढली गेली आणि आता हे धावफलक जे वाढतंय ते अजून जर वाढवायचं असेल ना तर आता विघ्नेशकडे तेवढी ॲबिलिटी आहे की तो त्या धावसंख्या वाढू शकतो, परंतु त्याच्या ॲबिलिटीचा आता त्याला स्वीकार करून मैदानाच्या आतमध्ये तशी बॅटिंग करावी लागेल. सर्वांचं सहर्ष स्वागत. जानुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित आमदार चषक 2025 तुम्ही अनुभवत आहात. आजची ही 3री रजनी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. निरंतर सातत्य खरं तर या ढोके गावाने क्रिकेटची ठेवली आहे. जपन करत असताना हा क्रिकेटचा संकुलन. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहेत परंतु काय इशारा राहील त्याची वाट पाहावी लागेल. दुसरीसाठी परतले गेले. दोघांनी कॉलिंग चांगली केली आणि पंचांचा अखेरकार इशारा की इट्स नो बॉल.
आतापर्यंत संघर्षामध्ये असणारा खरं तर गावदेवी आपटी संघ तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु आता मागच्या यश षटकामध्येही धावा आल्या. याही बॉलवरती नो बॉल, याही षटकामध्ये धावा येतात, नो बॉल, त्याच्यावरती आल्या धावा 2 आणि 50 धावा इथनं पूर्ण होत असताना गावदेवी आपटी संघाच्या. हा असेल फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल व पिच ऑन साईडला त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी बॉलला अगदी परफेक्टली परफेक्शन पाठवत असताना डीपमध्ये लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या बाहेर फ्री हिटच्या बॉलवरती हा चौकार. ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु खुलवट टप्प्याचा बॉल आल्या कारणाने बॅटच्या 2 इन वरती बॉल लागला. बॉलने दिशा बदलली, डीपमध्ये लॉंग ऑफला बॉल गेला आणि चौकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 54. शेवटचा बॉल होता, परंतु लाईन मिस. परतेल विघ्नेश मैदानाच्या बाहेर. इंडिव्हिज्युअल वाटा 22 धावसंख्येचा आपल्या टीमसाठी बनवत असताना या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती विघ्नेश विकेट मैदानाच्या बाहेर आणि 54 या आकड्यावरती लागणारा झटका 5वा टीम आई गावदेवी आपटीला. मी बघितलं, कारण तसं म्हटलं गेलं तर 3 ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवरती विपरीत घडलंय. एका बाजूला जयेशचा आपण विचार केला, चला फिल्डिंग लावून घ्या, आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निघू गेला शंकर, परंतु स्ट्राईक असेल महेशकडे. जब महेशच्या बॅटमधून एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. गोलंदाज शंकर आहे आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जनार्दन. आतापर्यंत गडी गमावला गेल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 54. हा प्रोजेक्टेड स्कोर 3 ओव्हरच्या नंतर दाखवत होता आपल्याला, परंतु आता सध्या तरी प्रोजेक्टेड स्कोर नव्हे तर हा लिगल स्कोर आहे 54. 5 ओव्हरचा हा सामना आणि 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये स्पेशली आपण डिफेंड करण्यासाठी किंवा चेस करण्यासाठी 50पेक्षा जास्त धावा आणि चेस करण्यासाठी 50पेक्षा कमी धावा या महत्त्वाच्या मानत असतो, परंतु आता 50पेक्षा जास्त धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात आई गावदेवी आपटीच्या. आता शेवटचं षटक शंकरच्या हातामध्ये, स्ट्रायकिंगवरती महेश ज्याच्या खात्यामध्ये 9 धावा आहेत. ताकदीचा वापर पुन्हा एकदा. याच्या अगोदरही त्याच झोनमध्ये खूप चांगल्या रीतीने फटक्याचं एक्झिक्युशन केलं होतं महेशने, आणि आता ही मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर पाठवत असताना शंकरचा बॉल बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार. बॉलर, परंतु या बॉलरने राऊंड द विकेटने, खरं तर ओव्हर द विकेटने बॉल टाकण्यास पसंती समजली. राऊंड द विकेटने बॉल टाकला गेला. समोर ओव्हर पिच बॉल ना आव देखना ताव, बॉल बॉर्डरच्या बाहेर षटकारासाठी पाठवत असताना महेशसाठी चॅलेंज होतं. बॉल हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुल करायचं होतं, परंतु आता ते जमलं नाही. पॉवरफुल स्ट्रोक याच्या अगोदर खेळला, आता शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, ऑन साईडला टर्न करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं नाही. 60 या आकड्यावरती सध्या तरी धावफलक पोहोचलंय. महेश खेळतो इंडिव्हिज्युअल 15 या आकड्यावरती. जनार्दन अजूनही नॉन स्ट्रायकिंगवरती आहे. चौथा फलंदाज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये सेव्ह होता, 5वी विकेट जेव्हा पडली तेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये गेला. स्थिती अगदी आपण जर पाहिली ना तर अगदी मायनर स्थिती आहे, ही मेजर नाही आहे. कारण धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण त्याच गोष्टीचा विचार करत होतो की 50पेक्षा जास्त धावसंख्या सेकंड इनिंगमध्ये डिफेंड करण्यासाठी चांगल्या असतात आणि 50पेक्षा कमी धावसंख्या चेस करण्यासाठी चांगल्या असतात. परंतु आता ही स्थिती जी आहे ना, ती स्थिती आई गावदेवी आपटीच्या अपोजिट अजिबात नाही आहे. पण तो क्रिकेट आहे, काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाही. कालच्या दिवसामध्ये नेवाली वर्सेस ब्राह्मण करवली सामना, एका ओव्हरमध्ये 23 आल्या, तिथे नेवाली संघ जिंकला. आणि कालच्या दिवसामध्ये कोणी विचार केला नसेल की 129 धावसंख्या होतील आणि 130 धावसंख्येचा टार्गेट राहील. म्हणून क्रिकेट हा निश्चिताने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये तुम्ही अप अँड डाऊन्स बघत असा. चला बॉल जर सापडत नसेल तर दुसरा बॉल द्या, जेणेकरून आपण सामन्याला सुरुवात करू. बॅट्समन तुम्ही कोऑपरेट करा प्लीज. लो फुल टॉस, मागे चाललाय बॉल
आता कदाचित जनार्दनला स्ट्राईक मिळाली असती, परंतु फिल्डर फंबल झाले आणि बॉल खूपच वेगाने चाललाय. बाउंड्री लाईन लगत पायच्या साईने अडवला गेला बॉलला. डावकुरे हाताने फेकतात त्या ठिकाणी. जनार्दनकडे स्ट्राईक जरूर आले. दुसऱ्या बाजूला महेश वळला होता धाव कंप्लीट करण्यासाठी, परंतु पायाच्या साईने अडवला गेला त्या फिल्डरने बॉल. एक धाव सेव्ह केली. या बॉलवरती मिळतात धावा 3. धावपलक जाऊन पोहोचेल आता टीमच्या टोटलमध्ये एकंदरीत धावा आहेत 63 धावा. या षटकामधले बॉल समाप्त झाल्या 3. अजूनही 3 बॉलचा खेळ इथनं उर्वरित. स्ट्राईक ठेवायला हवी होती महेशकडे, परंतु कदाचित जनार्दन ही स्लॉग हिटर असावा, त्याच्यासाठी तो सध्या तरी आहे स्ट्रायकिंग एनवरती. प्रिव्हियस बॉलवरती आल्या धावा 3. धावा 63. व पिच बॉल होता, कुदू शकले नाही, खेळू शकले नाही, कारण समोर टप्पा असताना ऑनसाईडला ताकदीचा वापर जरूर केला होता, परंतु बॅटन बॉलचं कनेक्शन नव्हतं. या बॉलवरती 22ची मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 54. ही 22 टीमच्या टोटलमध्ये 8. 64 धावा टीमच्या टोटलमध्ये. आणि येणारे अजूनही 2 बॉल असतील शिल्लक, तिथे टार्गेट सेट होईल. महेशसाठी हा बॉल फटका चांगला आहे, धावाही चांगल्या जरूर मिळतील. एक सिंगलच मिळेल. वलन घेतलं होतं चेंडूने, पण तो पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर दुसरीचा अटेम्प्ट करत असताना जनार्दनला कदाचित सोडावं लागेल मैदान. महेशकडे राईट स्ट्राईक. धावा झाल्यात 65 आणि एक बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जावं लागेल. नवीन फलंदाज मनीष मैदानाच्या आतमध्ये, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती असेल महेश. खूप चांगला खेळलाय महेश आतापर्यंत. 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. शेवटचा बॉल फुल टॉस होता. विकेट किपर बीट झाले. एक सिंगल बनवण्याचा प्रयत्न, परंतु पोहोचू शकला नाही महेश. आणि अशा पद्धतीने 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 65 आणि 66 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच गावदेवी आपटी टीमनं एनजे सदस्य सिद्धिविनायक इनगाव या टीम समोर. गावदेवी आपटी या टीमनं आणि 66 धावसंख्येचं मोठं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच एनजे सदस्य सिद्धिविनायक इनगाव या टीम समोर. सध्या तर एक छोटा चिमुरडा आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा पारवा. असं म्हटलं जातं की माती जेव्हा ओळी असते तेव्हा त्या ओळ्या मातीला आकार देऊन आपण तिची मूर्ती घडवू शकतो. आणि जेव्हा आपली मुलंही लहान असतात ना, तेव्हा त्यांना चांगल्या वळणावरती लावा, त्यांना चांगले संस्कार द्या. तुम्हाला माहिती असेल की इतिहासाच्या पानावरती 2 वर्षाचे खरंतर शिवपुत्र संभाजी महाराज असताना सईबाई यांचं निधन झालं. तेव्हापासून खरंतर त्यांनी आक्रमकता का सिद्ध केली, आक्रमकता वर्ष 16 वर्षाची असताना त्यांनी का सिद्ध केली, तर जिजाऊ मातेंच्या चालत्या पित्या विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतलं होतं. तिथून त्याने स्वराज्याला वाचवण्याचे धडे घेतले आणि सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती एक लाडका चिमुरडा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
जो गोंडस आणि गोजीरवाना येणाऱ्या भावी पिढीमध्ये डोके गावासाठी काहीतरी बनून तो डोके गावाचं नाव पुढे करेल अशी खरं तर अशापेक्षा बाळगूया. रुपेश भोईर यांचे ते सुपुत्र आहेत आणि सध्या तरी तेच तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतात. 66 धावसंख्येचा टार्गेट इनगाव या टीमसमोर ठेवण्यात आलेला आहे आणि विनंती करेन आमचे इलेक्ट्रिशियन जे फ्लड लाईट आहेत त्या आता ऑन करायच्या आहेत. विनंती करेन फ्लड लाईट ऑन करा. 66 धावसंख्येचा टार्गेट डिफेंड होईल की चेस होईल या जाऊयात ऐकूयात. या विभागामध्ये अनेक वर्ष ज्याने क्रिकेटची सेवा केली ॲज अ कॉमेंटेटर म्हणून एक वेगळा दर्जा आणि एक वेगळ्या शैलीने त्याने अनेक साऱ्या प्रेक्षकांची मनं जिंकली गेली. राहुलजी चव्हाण सर यांच्या शुभवाणीतून ऐकूयात एक खेळाचं दुसरे सत्र. धन्यवाद. माडकीबली बदलापूर त्या डोक्याच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची रुळा आज डोकेकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा तुम्ही पाहताय जर्मन क्रिकेट संघ डोके आयोजित आमदार चषकचं दमदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा. जर्मन डोके म्हटलं की नेहमीच त्यांचं काम ओके असतं आणि आज खरं तर आपण पाहतोय मग भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष हेमंत अशोक भोईर साहेब अशोकजी भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर अशोकजी भोईर साहेब म्हटलं की कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर संचालक म्हणून त्यांची ओळख आहे आणि क्रिकेटवरती त्यांचं नेहमीच विशेष प्रेम राहिलं. मग पावसाळी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहिल्या असाल. डे फॉर्मॅटमध्ये क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहिल्या. रजनी क्रिकेटमध्ये स्पर्धा तुम्ही पाहिले. परंतु यंदाच्या सीझनला नवीन काय करायचं याच अनुषंगाने आपण पाहतोय. आता ही स्पर्धा तुम्हाला डे नाईट फॉर्मॅटमध्ये देखील पाहायला मिळेल. आज दिवस रात्र क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. खरं तर 2 दिवस भरपूर चांगली स्पर्धा रंगली. आज देखील तशाच प्रकारे स्पर्धा रंगणार आहे. कारण पहिल्या दिवसामध्ये आपण ज्यावेळेस मात्र उद्घाटन सोहळा पार पाडला त्यावेळेस मात्र गणपती बाप्पाला साकडं घातलं होतं की ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे आणि आज देखील तुम्हाला तसंच क्रिकेट पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आहे आणि आता तुम्हाला बदलापुराचा संघ मात्र खेळताना दिसतोय. सिद्धिविनायक आपटी संघ जो आज मात्र MJ सदस्य 11 इनगाव नावाने खेळतोय. 2 टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरण्यात आला. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. बन्नाट वेग तेस्तरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी राऊंड द विकेटने दाखल झाला आणि आता टप्पा पडल्याच्या नंतर जसा टप्पा पडला चॉक करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला ढकलण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान डॉट बॉल. शंकर विशे त्याच्या साथीनं DK ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. कुणाल गोलंदाज ऑन साइडला खेळलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळते. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. भरपूर वेगानं 2 धावा एकवटाचा प्रयत्न चालवलाय. अखेर डेंजर झोनला धावत होता शंकर विशे. धावा मिळतील 2. शंकर विशेला तुम्ही पाहता एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याने इनगाव टीमसाठी खेळलाय. परंतु उद्योग क्षेत्रामध्ये नाव मोठं आहे कारण रुही ऑप्टिशियन या नावाने त्यांची ओळख आहे. नेहमीच तुम्ही बदलापूर वेस्ट धर्मवीर भाजी मंडई त्याच्या अगदी बाजूला तुम्हाला रुही ऑप्टिशियनचं नक्कीच एक मोठं शॉप तुम्हाला पाहायला मिळेल. चांगले चष्मे चांगले गॉगल तुम्हाला तिथे मिळतील या शंका नाही आहे आणि योग्य दरामध्ये नक्कीच ते चष्मे गॉगल तुम्हाला मिळतील. सफल झाला.
ऑन साइडला खेचलाय मिड विकेटला टायमिंग चौदरवरती बॉल चाललाय हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग 10 मिळतील 6 षटकार. जय शिवराय कहेंगे हम छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकतोय. आज डीजे गणेश आहेत खरं तर आमच्या अगदी कॉम्प्युटर बॉक्सच्या उजव्या बाजूला, त्यामुळे आज तुम्हाला मेजबानी ऐकायला मिळेल. क्वालिटी विथ किलाटीसह MTC लाईव्ह देखील आता जोडली गेली आहे. सागर फराड यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे बदलापूर नगरीमध्ये. आणि आज डीजे गणेश आहेत म्हटलं तर क्रिकेट विथ संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल, कारण भरपूर जास्त मागणी जर कोणत्या ऑपरेटरला असेल तर ते नाव डीजे गणेश पाटील काल देखील बदलापूर नगरीमध्ये होते आणि सर्व प्रेक्षकाची मनं त्यांनी जिंकली आहेत. जगन्नाथ क्रीडा संकुलावरती खूप चांगला डीजे वादन आणि एक भव्य सत्कार देखील तिथे गणेशचा करण्यात आला. कित्येक प्रेक्षक वर्ग गणेशला सेल्फी घेण्यासाठी देखील तिथे दाखल झाले होते, कारण तशी ऑपरेटिंग त्याची आपण पाहिले कालच्या रात्रीमध्ये. चला श्री गणेश कासगाव संघ देखील दाखल झालाय, कारण नितेश लहाणे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. समाधान टेंबे देखील आलेत जे प्रेक्षकाच्या भूमिकेत आहेत, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. षटकार आलाय धावफलक 8 आकड्यावरती. पुन्हा एकदा हडबा बाटनं खेचलाय क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर. शंकरचा हा दुसरा परंतु त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना शपल होऊन काय फटकेबाजी करतोय शंकर विषय मैदानात दाखल झाला आणि ताबडतोब बल्लेबाजी म्हणावं लागेल, कारण पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं ऑन आहे आणि आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय का बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पहिला बॉल मी म्हणेन चॉक करण्याचा प्रयत्न होता, तिथे अभ्यास केलं गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आणि त्यानंतर एकामागे एक फटके तुम्हाला जरूर पार मिळतील. 2 बॉल सलग बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलेत, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल 14 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. आपटी विरोधात तुम्ही पाहता संघ खेळतो इनगाव. खरं तर ही लढत पहिल्यांदाच असावी, कारण एका बाजूला कल्याण ग्रामीणचा संघ खेळतो तर दुसऱ्या बाजूला बदलापूर ग्रामीणचा संघ मैदानावरती खेळतो, त्यामुळे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर दोन्ही संघाला एकमेकाचे डावपेच नाही माहिती नाही आहेत. परंतु ज्यावेळेस पहिल्याच बॉलवरती बॅट्समन आऊट झाला होता ना मागील डावामध्ये पहिल्या डावामध्ये, असं वाटलं होतं की दबाव आहे टीम आपटी संघावरती, परंतु बॅटिंग करत असताना तब्बल पहिल्या डावामध्ये धावा बनल्या गेल्या आपण पाहिल्या. धावफलकावरती 500 धावा बनल्या आणि आता 700 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 18 धावा. धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. राऊंड द विकेट. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. नाराज आहेत इथे मात्र शंकर, कारण त्याला माहिती आहे बॅटची घेतली कडा त्यांच्या मागून धावत पळत एसटी रक्षक पोहोचला. त्यानंतर नाराजी व्यक्त केली शंकरनं. आपण पाहतोय खरं तर एखाद्या पाठीवरती आपण पाहतोय बॅग दप्तरचा वजा असावा आणि त्याच प्रकारे आता बॅट घेतले पाठीवरती आणि निघालाय थेट खेळाडू कक्षाच्या दिशेनं, कारण तो नाराज आहे. त्यानंतर आपण पाहिलं जसं शंकर आऊट झाला ना मैदानाच्या बाहेरून आपण पाहतोय जल्लोष प्रेक्षकांचा आपण देखील पाहिला, कारण त्यांना माहिती आहे शंकरच्या विकेटची किंमत काय. धक्का लागलाय टीम इनगाव संघाला. शंकर बॅक टू दी पॅव्हिलियन.
नौका संघ म्हणून बदलापूर नगरीमध्ये आपली टीमची ओळख आहे, परंतु जेव्हा जेव्हा डोकेच्या क्रीडांगणावरती ही स्पर्धा असते ना त्यावेळेस मात्र नेहमीच आपटी ए असेल, आपटी बी, आपटी सी संघ खेळण्यासाठी दाखल होतोय. खरं तर एकवेळ आपटी संघ देखील आपण पाहिला सचिन शिशवेचा, यांनी खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला. भरपूर धाबा त्यांनी या स्पर्धेमध्ये बनवल्या होत्या जरूर, परंतु जांभिवली संघाच्या अगेन्स्ट मी म्हणेन तिथे परास्त व्हावं लागलं. खूप चांगली बॅटिंग केली होती सचिन शिशवेनं, परंतु त्याच्या विरोधात जांभिवली टीमचा आकाश सावंत त्याने देखील खूप चांगली बॅटिंग केली आणि तो संघ त्या रात्रीमध्ये क्वालिफाय देखील झाला जांभिवली संघ. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती गुणताज मनीष आता दाखल होतोय. स्टॅकिंग वरती डीके. डीके म्हटलं की एक नामांकित पंच म्हणून डीकेची ओळख आहे. दत्ता कडव 40+ खेळाडू आहेत, परंतु फिटनेस त्यांचा भरपूर जबरदस्त आहे. परंतु या मॅचमध्ये काय कामगिरी करतात हे देखील पाहावं लागेल, कारण 5 ओव्हरची मॅच आहे आणि जवळजवळ 66 धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये. त्यामुळे इथून आता चांगली बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना मनीष आलेत राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कड आहे, त्यांच्या मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉलला अडवलंय, दरम्यान धाबा 2 एक बॅटचा प्रयत्न होतोय आणि अखेर भरपूर वेगळं मी आधीच पडलं होतं. डीके 40+ खेळाडू आहेत, परंतु 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील असा खेळ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. इथे देखील आपण पाहतोय जणू काही एखादा वाराच्या वेगानं तो धावला आणि नुसती धावला नाही तर पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला देखील भरपूर वेगानं. इथे मात्र 2 धाबा एकवटे गेल्या. धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोअर बरोबर आता याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 20 या कडे तुम्हाला पाहायला मिळेल. 66 धाबा चेस करायचे, त्याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. नेक्स्ट मॅच टीम श्री गणेश मिताली 11 कासगाव आणि त्यांच्या विरोधात जांताराजा बदलापूर. दोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. मग स्पर्धेचा नियम आहे, मिड इनिंगमध्ये आम्ही टॉस संपन्न करतो, परंतु आता दुसऱ्या डावाला देखील सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता विलंब करू नका, आपण लवकरात लवकर टॉससाठी या. 2 नामांकित पंच मैदानावरती तुम्हाला जरूर पार मिळतील. एका बाजूला आपण पाहतोय खरं तर बदलापूरचे पंच आहेत, तर दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीण. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल केलाय, उछलती हुई गेंद को उछलता हुआ जवाब देखने मिल रहा है. बॉल चालला आहे दन 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 करत बाउंड लाईनच्या बाहेर थडम्यांच्या दिशेला येतोय. डीकेच्या बॅटमधून 4 धाबा. अच्छा, टीम कासगावचे कॅप्टन इथे दाखल झालेत. समीर राऊत वेलकम, स्वागत आहे. विनंती टीम बदलापूरचे कॅप्टन आपण देखील या. रिबस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे दाद मागतायत, अपील तर झाली परंतु सहमत नव्हते. रिबसचं पवित्र घेतलं होतं डीकेने, कारण डीके एक चांगले खेळाडू, एक चौकार त्याने वसूल केला, एक दुहेरी धाव त्याने वसूल केले. या मॅचमध्ये 24 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. दुसऱ्या बाजूला आक्रमक खेळाडू सागर कडवला आपण पाहतोय जो मैदानावरती दाखल झाला. या मॅचमध्ये डीके आणि सागरच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे, कारण 66 धावा इथून चेस करायचे आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका पोचला की काय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय, जजमेंट अंदाज बांधलाय, परंतु जेल ड्रॉप. 2 धावा मिळतील, पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितलंय. ज्या प्रकारे एखादा संगीतकाराला वादकाची साथ हवी असते ना, तशी साथ आता इथे हवी आहे बॉर्डरला क्षेत्ररक्षकाकडून, परंतु इथे आपण पाहतो ती साथ लाभत नाहीये. तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धोपाडणं असंच म्हणावं लागेल, कारण जेल देखील ड्रॉप झाले. धावा मिळतील 4. बकेटाऊनचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. या 4 धावा इथे मात्र जोडल्या जातील. योगी महाराज बुटेरे यांना तुम्ही पाहताय, जे मात्र पंचाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या साथीने आपण पाहतोय नामांकित पंच डान्सिंग अंपायर म्हणून ज्याची ओळख आहे ते विष्णू शिंदे सर, त्यांना देखील तुम्ही पाहता. जांताराजा बदलापूर टीम कॅप्टन, शेवटचा ऑफिशियल कॉल असेल आपला, आपण टॉस साठी लवकरात लवकर यायचंय. चला एजाज, जब्बर, भाईजान, टॉस को आना है मंच के ऊपर. मनीष पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, बॅटरला संभ्रमात टाकणारा चेंडू होता. डीके पाहत राहिले की टप्पा पडला कुठे, चेंडू लँड कुठे झाला आणि निघालाय कुठे. या साऱ्या गोष्टी डीकेने पाहिल्यात. अनुभवी पंच आहेत, कारण कित्येक वर्ष चांगला क्रिकेट डीकेनं हिंदगाव संघासाठी खेळलाय. त्यासोबत पंचगिरी देखील करत असताना अखंड महाराष्ट्रभर डीके भ्रमण करत असतात. त्यामुळे या बरोबर ते अभ्यास त्याने केलाय, परंतु पुढच्या बरोबर ते येणार काय
हे देखील पाहावं लागेल. रिव्हर्सचा पवित्रा घेतलाय. मी आधीच म्हटलं होतं डीके म्हटलं की अनुभव त्याच्याकडे प्रचंड, टप्पा कुठे पडला हे त्यांनी चांगल्या प्रकारे पाहिलंय आणि अखेर दुजारी अस्त्र बाहेर काढलं. बॉलला मात्र फेकून दिलाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीकेच्या बॅटमधून अजून एक देखला स्ट्रोक. 4 धावा. चौकार आला. धावफलक तुम्हाला बारमॅन 32. 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. का बॅटिंग करतोय. ज्या प्रकारे बॅटर आउट झाला होता ना शंकर 18 आकड्यावरती तो आउट झाला असं वाटलं होतं. संघ अडचणीत सापडला परंतु मैदानावरती डीकेने सांगितलंय काय फरक पडतोय. मेहुना 14 धावा जवळ वसूल केल्या. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय त्यामुळे धावफलक तुम्हाला पारमेल 32 धावा फलकावरती जोडले गेल्यात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅचमध्ये अजूनही जिंकण्याकरिता टीम इनगाव संघाला 34 धावांची गरज आहे. आमच्या सोबत डोके टीमचे स्टायलिश खेळाडू स्कोररच्या भूमिकेत आहेत सचिन भोईर यांना तुम्ही पाहताय. चला टॉससाठी या कॅप्टन कासगावचे कॅप्टन आपण या टॉस आपण संपन्न करू. अरब शेख यांचं आगमन झाले. वेलकम अरब बाय. खरं तर बदलापुरातील एक नामांकित खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. या सन्माननीय बारकू भोईर साहेबांना विनंती राहील की आपल्या सोबत आपण टॉस करायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. एका बाजूला मिताल 11 श्री गणेश कासगाव आणि जाणता राजा क्रिकेट संघ बदलापूर या 2 टीम मध्ये आपण टॉस करत आहोत कारण मॅच सुद्धा चालू आहे. 18 बॉल 34 धावांची अजूनही गरज आहे टीम इनगाव संघाला. तत्पूर्वी आपण टॉस करू. टॉस बॉक्स मध्ये कासगाव टीम कॉल करेल. ओके छापाचा कॉल आणि छापा आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे. फक्त नितेश आपण आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी टीम कासगाव संघाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते जाणता राजा क्रिकेट संघ बदलापूर टीमला. या मॅचच्या दिशेने आपण जाऊया. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. सुस्वागतम. याच दरम्यान बदलापुरातील एक नामांकित उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. जयजी खतोरे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचे साथीदार आमचे जय मेहर एरंदाळचे त्यांचं आगमन झाले. वेलकम स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. रन द विकेट. या आपल्याला देखील बॅटची कडा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. बॉलवरती उचलून फेकेल. चेंडूला दरम्यान धाव मिळाली. ते सिंगल पहिल्या बरोबरती चौकार आला होता. ज्यावेळेस मात्र 18 चेंडूमध्ये आपण पाहिलं जबरजबर गरज होती 34 धावांची. त्यावेळेस मात्र एक चौकार आला आणि आता 17 बॉलमध्ये 30 धावाची गरज असताना एक सिंगल आली आहे. 16 बॉलचा खेळ शिल्लक 29 धावांची गरज. सामन्याला हळूहळू पुढे नेण्याचं काम करतायत दोन्ही बॅटर. मैदानावरती तुम्हाला पार मिळतील. चांगला क्रिकेट आतापर्यंत दाखवत असताना समोर यंग टॅलेंट अनुभवाची शिदोरी. इथे देखील शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे दाद मागितली. पंच सहमत नव्हते. सांगतात लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर आहे आणि आता विष्णू सरांची अदा तुम्हाला पार मिळेल. क्या बात आहे असं वाटतंय सैराट मधल्या तो अभिनेता आलाय की काय. कारण ज्या प्रकारे लेग बायचा इशारा केला आणि धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 38. 15 चेंडू 28 धावांची गरज. हे 3 बॉल भरपूर महत्वाचे असतील दोन्ही टीमच्या माध्यमातून. 3 बॉलमध्ये जर मोठी फटके आले तर पुढे आता कमबॅक करेल टीम इनगाव. ऑन साइडला टर्न केला. स्क्वेअर लेगला बॉल चालला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय बेकानं. एक सिंगल एक पटी 2 धाब्याचा प्रयत्न चालवलाय परंतु इथे अपघात होऊ शकला असता त्यामुळे डीकेने थांबवलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय धावफलक 39 आकड्यावरती तुम्हाला बाल मिळेल. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. जर्मन क्रिकेट संघ डोके ज्यांचं नेहमीच काम असतं ओके त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा जरूर तुम्हाला पार मिळेल या मॅचमध्ये. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पंचाकडे दाद मागतायत. खरं तर पंचाकडे आश्रभूत नजरेनं पाहिलं होतं डीकेने की हा चेंडू वाईट आहे का परंतु ऑफस्टिकच्या अगदी जवळून बॉल गेलाय त्यामुळे पंचाने सांगितलंय डॉट बॉल. विचारणा केली होती सागरनं की हा फटका कोणत्या बाजूला खेचायचा होता. डीकेने सांगितलं कव्हरला पाहिलं क्षेत्र मोकळे त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न फसतोय. अखेर डॉट बॉलची समाप्ती असताना दबाव आता वाढतोय टीम इनगाव संघावरती या मॅचमध्ये कारण इथून धाबा बनवावा लागतील कारण दोन्ही टीमला माहिती आहे अभी नाही तो फिर कभी नाही. गोरदास होतोय पुन्हा एकदा षटक क्रमांक 3.
टर्न केला ऑन साईडला, बॅटची कडा घेतली, 2 धावा मिळतील या शंकात नाहीये, परंतु एकवटण्याचा प्रयत्न करतील का पाहावं लागेल. मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगल. आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 40 धावा धावफलकावरती जोडले गेले. त्यामुळे आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये जिंकण्याकरता टीम इनगाव संघाला 26 धाबांची गरज. पंच इशारा करतात, हाईट फॅक्टर चेक केला जाईल, बॅटिंग रिव्ह्यू आहे. सर तिसरे पंच आपण मॅगी या चेक आपण करू. सर पाण्याची मागणी केली जाते, पाणी घेऊन जा खेळाडू कक्षातून. फेअर डिलिव्हरी. बॉलर संदेश षटक क्रमांक 4 पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केले करूनच संदेशचं बॉल चला डिबॅक स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर डीकेचा बॅटचा धमाका षटकार. केले संदेशचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार ठोकत असताना मी म्हणेन धावफलक प्रचंड वेगाने आता पुढे सरकेल. 12 मध्ये 26 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती आलाय षटकार. त्यामुळे आता 11 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 20 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा यावेळेस देखील लेग स्टिकला सोडून गेलाय की लेग स्टिकच्या वरून गेलाय हे देखील पाहावं लागेल. पंचाकडे पाहिलं डीकेने आशाभूत नजरेनं, परंतु लेग स्टिकच्या वरून हा चेंडू निघून चालला आणि पाहिलं होतं इथे मात्र पुन्हा एकदा बॅटर सागरकडे की हा चेंडू वाईट आहे का, परंतु सागरला सांगितलेलं लेग स्टिकच्या वरून गेलाय त्यामुळे डॉट बॉल. 10 बॉलचा खेळ शिल्लक, 20 धावांची गरज. या वेळेला देखील यशाच्या मागे शॉर्ट टर्माचा खेळाडू बीट, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बीट होतोय. बॉल चाललाय दन 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 करत लॉंग स्टॉप एंडला. 10 मिळतील 4. येतोय चौकार. बॅटकट की बॅटकट यस. त्यामुळे आता या 4 धावा, येस बॅटकट आहे, 4 धावा इथे ऍड होतील डीकेच्या खात्यामध्ये.
आणि धावफलक आता पुढे सरकत असताना 9 बॉलचा खेळ शिल्लक की आता 16 धाबाची गरज आहे. 3 बॉल दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाचे आहेत या मॅचमध्ये. अभि फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला बॉल ढकलण्याचा प्रयत्न फसला. डॉट बॉलची समाप्ती होतीये. हँड बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरता 16 धाबाची गरज आहे. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्यामुळे धावफलक आता पूर्णपणे स्थिरावले. 50 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. एक खेळाडू आउट झाला परंतु मैदानावरती आपण पाहिलं 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला बॅटर सागर कडव आणि आता मैदानावरती डीकेचा बल्ला बोलतोय. शफल झाले. मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि इथे मात्र यशच्या उद्ध्वस्त केल्यात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का अजून एक लागतो बॅटिंग करणारी टीम इनगावला. फर्नस बाद. सूरज आले. सूरज कडव नवीन बॅटर तुम्हाला पाहायला भेटतील या मॅच मध्ये. अजून आपण पाहतोय सामना 50-50 बॅलन्स तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. इथे देखील अंडर बॉक्स स्टाईलने फटका खेळतला एक सिंगल मेल या शंकात नाहीये. शेवटचे 6 बॉल मध्ये आता गरज किती दाबायचे पाहावा लागेल. दुसऱ्या दाबायचा प्रयत्न केलाय. गरज होती का हा प्रश्न आता उभा राहिलाय परंतु इथून धक्का अजून एक लागेल. धावचीच्या स्वरूपात टीम इनगाव संघाला बॅटर सूरज कडव दाखल झालाय. त्याला इथून मैदान सोडावा लागतोय परंतु समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल 15 धाबाची गरज. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय काही मान्यवरांचं आगमन झालंय. हरिजी पाटील साहेब उद्योजक यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. सदाशिवजी राणे यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. प्रमोदजी साळवे आणि भास्करजी कथोरे यांचं आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. शेवटचे 6 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता टीम इनगाव संघाला आपण पाहतोय 15 धाबाची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 26 धाबाची गरज असताना भरपूर चांगली बॅटिंग केली. तिथे 11 धाबा वसूल केल्या आणि आता 6 मध्ये 15चं समीकरण आहे. त्यामुळे आता गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज दाखल होतोय कुमार. राऊंड द विकेट. पहिला बॉल खोदून काढला. उंच साईडला बळवला. मिडॉनला खेळाडू उपस्थित. एक सिंगल तिथे मिळेल. 2 धाब्याचा प्रयत्न करताय सागर परंतु नकार दिलाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. सागरच्या साथीला तुम्हाला पाहायला मिळेल. रोशन हा खेळाडू मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये थोडस आता पाड जड होतोय टीम आपली संघाच्या बाजूनं परंतु दुसऱ्या बाजूला 5 चेंडू मध्ये 14 धाबा वसूल करण्यासाठी आता रोशन इथे मात्र सज्ज झालाय. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल येणारे 5 चेंडू सांगू जातील. एनजे सदस्य 11 सिद्धिविनायक इनगाव विरुद्ध तुम्ही पाहताय आपटी सी आणि गावदेवी आपटी सी असा सामना आपण एन्जॉय करतोय. राऊंड द विकेट.
फुलटॉस बॉल होता, मेजबानी होती, दोन्ही हाताने स्वीकारायची होती, नाही जमलं. बाटचे काढा घेतले थर्डमॅनला. अक्षरशः आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थर्डमॅनचा त्याला हुलकावणी देऊन बॉल चाललाय. दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ मिळते बॅटर रोशनला. धावा मिळते 4. थर्डमॅनला, परंतु त्याला देखील हुलकावणी दिली आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार इथे वसूल करतोय. म्हटलं जातं ना किस्मत भी बहादुर का साथ देते, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण शेवटचे 4 बॉल या बादमध्ये 10 धाबांची गरज. घडणार काय, येणारे 4 चेंडू सांगून जातील. बॅटर आपण पाहतोय नवीन रोशन दाखल झालाय. रोशन या मॅच मध्ये नाव रोशन करेल का, की इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम आपटी या मॅच मध्ये, हे देखील पाहावं लागेल. वेळ जास्त जातोय टीम आपटी सी याची आपण नोंद घ्यायची. वेळ अधिकचा खर्च करू नका, लगेच मॅचला सुरुवात करतो आपण. रोशनच्या बॅटमधून चौकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. अब तक 56. बिग हिट करण्याचा प्रयत्न सफल झाले. क्रॉस बॅटनं फटका खेचायचा होता, नाही जमलं. जबरजबळ शरीरावरती बॉल आदळतोय, त्यामुळे अंपायर सांगतात लेग बाईज. आणि आता लेग बायच्या स्वरूपात धाव पुढे सरकत असताना 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये 9 धाबांची गरज आहे. 3 मध्ये 9 चेस होतील का हे देखील पाहायचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी चांगली झाली आहे, कारण एक चौकार जरूर आला थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करायचं काम कुमारनं केलंय या मॅच मध्ये. सागर कडवला स्ट्राईक हवी आहे, जो 3ऱ्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल झालाय. या मॅच मध्ये सागरने बॅटिंग चांगली केली. संकटमोचक कामगिरी त्याला करायची आहे, कारण 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. शंकर विषय जसं आऊट झाला तसं आपण पाहिलं, जल्लोष केला टीम आपटीकरांनी, परंतु मैदानावरती अजूनही सागर कडव जो उभा आहे. 3 बॉल 9 धाबांची गरज. राऊंड द विकेट. फटका चांगला आहे, धाबा चांगला मिळतील का पाहावं लागेल. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, परंतु अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी कौतुक केलं क्षेत्ररक्षकाचं, ज्याने मात्र बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु बॉल सीमा पार. धाबा किती मिळतील पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. 3ऱ्या पंचाची मदत घेतली आहे, कारण फटका तर चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चौकार आहे, कारण जेल स्वीकारायचा प्रयत्न फसला. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पडला आणि चौकार आलाय. असं चित्र आपण पाहिलं होतं ज्यावेळेस मानकिवली विरोधात जांभिवलीची मॅच होती. एका बॉलमध्ये 2 धाबांची गरज असताना राज गडगेनं तो जेल सोडला आणि त्यानंतर असाच टप्पा पडला. बॉल मारलायच्या बाहेर. जांभिवली संघ तिथे विजय झाला. 6 चेंडूमध्ये 7 धाबांची गरज असताना आपण पाहिलं भरपूर चांगली गोलंदाजी केली होती त्या मॅच मध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ, 5 धाबांची गरज. श्री गणेश मानकिवली टीमचा निलेश मराठेने काय गोलंदाजी केली होती. 6 चेंडूमध्ये 7 धाबांची गरज असताना 5 चेंडूमध्ये फक्त त्यांनी 5च धाबा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या बॉलवरती जेल निसटला. तिथे चौकार आला आणि जांभिवली संघ विन झाला. 2 बॉल 5 धाबांची गरज. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे, त्यासाठी तर प्रेक्षक वर्ग दाखल झालाय. दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. 2 बॉल 5 धाबांची गरज. यष्टांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकलाय, ज्याने मात्र बॉलला अडवलाय, परंतु इथे धाबा किती मिळतील. एक सिंगल मेल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. जरी तो चौकार आला असता तर पुन्हा एकदा सामना इनगाव टीमच्या बाजूने झुकला असता, परंतु मैदानावरती तुम्ही पाहताय आता इथे फलंदाज बाद झालाय, त्यामुळे समीकरण उरलंय. शेवटचा 1 बॉल 4 धाबांची गरज या मॅच मध्ये. एका बाजूला तुम्हाला बदलापूर वांगणीचं क्रिकेट पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला टिटवाळा ग्रामीणचं क्रिकेट, कल्याण ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही मॅच मैदानावरती रंगते. 2 ताकदवर टीम के बीच मुकाबला चलता हुआ. आने वाली एक गेंद 4 रनों की जरूरत है. इस मुकाबले में हुआ क्या ये भी देखने वाली बात होगी. मी आधीच म्हटलं होतं सामना जिंकणार कोण, परंतु यापेक्षा सामना कसा होईल यावरती सरांचा आता नजर आहेत. कारण एका बाजूला आपण पाहतोय जो आपली सी संघ आहे त्यांनी देखील भरपूर चांगली इथे मात्र गोलंदाजी केली या मॅच मध्ये, तर दुसऱ्या बाजूला शंकर विषयच्या आउट झाल्यानंतर डीकेने चांगली बॅटिंग केली आहे, परंतु आता 3ऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू सागर कडव या मॅच मध्ये काय करतोय हे देखील पाहावं लागेल. शेवटचा 1 बॉल 4 धाबांची गरज या मॅच मध्ये. म्हटलं जातं ना ज्या प्रकारे संगीतकाराला बादकाही साथ हवी असते तशी साथ आता या मॅच मध्ये लाभली आहे. इथे मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षक घडून, परंतु 2 अक्षर लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी मैदानाच्या बाहेर सोडल्या. आणि जर 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानावरती करताय ना तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये, आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशालाही पर्याय उरत नाहीये. त्यामुळे आता इथून प्रामाणिक प्रयत्न दोन्ही टीमला करावे लागेल. शेवटचा 1 बॉल 4 धाबांची गरज. सामना आवडतोय का? एकदा जोरदार टाळ्या.
दोन्ही टीमसाठी 1 बॉल 4 धाबाची गरज. 1 बॉल 4 धाबाची गरज असताना इथे घडले काय, शफल होऊन ऑन साइडला फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर आता एक मोठा विजय संपादित करत असताना टीम गावदेवी आपटी सी संघाने हा सामना जिंकला. अभिनंदन. परंतु इथे इनगाव टीमने देखील सांगितले आपटी संघाला, आपटी संघ देखील म्हणत असेल की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि तो खेळ खेळल्या मैदानावरती इनगाव टीमनं. त्यामुळे आता टीम आपटी संघ तुमचं देखील अभिनंदन, तर टीम इनगाव तुम्हाला देखील पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा.